नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व 11वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. लेक्चरला सुरुवात करण्याच्या अगोदर आज 10वीचा रिझल्ट लागलेला आहे, बरोबर आहे का? पहा. ओके, तर उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं सक्सेस अकॅडमीतर्फे हार्दिक अभिनंदन. ओके, हार्दिक शुभेच्छा. कळलं का? पहा. ओके, मार्क बऱ्याच जणांना चांगले पडलेले आहेत. बऱ्याच जणांनी त्यांचे जे काय पडलेले मार्क्स असतील ते प्रायव्हेट किंवा ग्रुपवर शेअर केलेले आहेत. पहा. ओके, खरंच सर्व विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडलेले आहेत. ओके, आता जो काय पुढचा पार्ट आपला होईल, ॲडमिशन प्रोसेस, जे काय पुढची जे काय लिगल प्रोसिजर जे काय असणार आहे, लिगल प्रोसिजर याचा अर्थ कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याचबरोबर कुठलं ग्रुप कुठला अटेंड करायचं किंवा कुठला ग्रुप घ्यायचा आहे, हे सगळं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे का? पहा. ओके, स्टेप बाय स्टेप आपण जसं आता सध्या तरी सगळ्या कॉलेजेसमध्ये किंवा क्लासेसमध्ये सुद्धा ऑनलाईन लेक्चर्स चालू आहेत. बरोबर आहे का? पहा. ओके, ऑफलाईन लेक्चर जर जर ऑफलाईन लेक्चर चालू असले तर तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये माहिती, कुठल्या कॉलेजला कसं ॲडमिशन घ्यायचं. कारण मागच्या वर्षी आपण मुलांकडून, कारण की रिझल्ट लागायच्या अगोदरच जसं आता तुमच्या बॅचेस चालू केलेल्या आहेत, तसंच मी आत्ता जी रनिंग 12वीची बॅच आहे त्यांचीसुद्धा 11वीची बॅच आपण त्यांच्या रिझल्टच्या अगोदर चालू केलेली होती. बरोबर आहे का? पहा. ओके, सेम त्या टाईपमध्ये त्यांनासुद्धा आपण जे तुम्हाला मी सांगतो आहे तेच मी त्यांना पण सांगितलेलं होतं. फॉर्म कसा भरायचा आहे, बऱ्याच आपण क्लासमध्ये एक प्रोसिजर राबवलेली होती. रफ फॉर्म घेऊन आपण कॉलेजचा जो काय फॉर्म आहे तो आपण रफ म्हणजेच काय असणार, तर झेरॉक्स कॉपीवर आपण क्लासमध्ये भरून घेतलेला होता. पहा. ओके, पण आता ती कंडिशन नाही आहे. जर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय डाऊट असेल किंवा ग्रुप कुठला जॉईन करायचा आहे, कारण की बरेच ग्रुप्स असतात. पहा. ओके, काय कॉलेजेसमध्ये कम्प्युटर सायन्स, IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे मार्क चांगले असतील सुद्धा तरीसुद्धा काय करतात, त्यांनी बळजबरीने द्यायचा प्रयत्न करतात. तुमचं जर टार्गेट इंजिनिअरिंग फिक्स असेल तर काय घ्यायला काही हरकत नाही आहे. तरीसुद्धा जर घेतलात तरीसुद्धा आपल्याला बेसिक टार्गेट काय असणार आहे, PCM. इंजिनिअरिंगला जायचं असेल तर PCM हे बेसिक ग्रुप असणार आहे. ओके, सिमिलरली जर तुम्हाला मेडिकलला जायचं असेल तर PCB हा ग्रुप हा महत्त्वाचा असणार आहे. पहा. ओके, तर त्याच्या बाबतीतच काय करायचं, आपल्याला क्लासेस लावायचे. कम्प्युटर सायन्स जरी घेतलात तर कम्प्युटर सायन्सचा काय क्लास लावायची गरज नाही आहे. घर बसल्या तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. पहा. ओके, इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जरी असेल त्यालासुद्धा सेम प्रोसिजर अप्लाय होईल. बेसिक टार्गेट जे काय असेल त्याच्यापासून आपल्याला भटकायचं नाही आहे. पहा. ओके, आणि ॲडमिशन घेत असताना, फॉर्म भरत असताना काय डाऊट असेल तर तुम्ही पर्सनली कॉल करू शकता किंवा डायरेक्ट जरी क्लासमध्ये येऊन तुम्ही जर भेटून गेलात तरीसुद्धा काही हरकत नाही आहे. पहा. ओके, परत एकदा मी सगळ्यांचं सक्सेस अकॅडमीतर्फे सगळ्यांचं अभिनंदन करतो आहे. ओके, खरंच सर्व विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडलेले आहेत. ज्यांना कमी मार्क पडलेले असतील तरीसुद्धा निराश व्हायची काही गरज नाही आहे. पहा. ओके, मी पहिल्या लेक्चरला सांगितलेलं होतं 10वी काय असणार आहे, एवढंच असणार आहे. ओके, पण 12वी जो काय पार्ट आहे, कारण की 2 पार्ट्स असतात. पहा. ओके, 10वीचं मार्कलिस्ट आणि आपण 12वीचं मार्कलिस्ट हे आयुष्यभर जपून ठेवतो. ओके, तुम्हाला 9वीचं मार्कलिस्ट कोण विचारणार नाही आहे, 11वीचं सुद्धा मार्कलिस्ट कोण तुम्हाला विचारणार नाही आहे. परंतु 10वी आणि 12वीचं मार्कशीट हे मात्र तुम्हाला कंपल्सरी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लागतं. त्यामुळं 10वी आणि 12वी हे आयुष्याला वळण देणारं सगळ्यात महत्त्वाची 2 वर्षे समजली जातात. पहा. ओके, तर कमी मार्क जरी पडलेले असतील तर निराश न होता परत काय करायचं आहे, आपल्याला नवीन जोरानं, नवीन कंडिशननं आपल्याला पुढं जायचं आहे. पहा. ओके, तर आता थोडंसं मी सिलेबसकडे येतोय. पहा. ओके, आपण जो टॉपिक चालू केलेला होता अँगल अँड मेजरमेंट, त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी पार्ट कव्हर केलेला आहे. ओके, अँगलचे प्रकार बघितले आपण, त्याचबरोबर रिलेशन बिटवीन रॅडियन टू डिग्री फॉर्म, डिग्री टू रॅडियन फॉर्म पाहिलं. पहा. ओके, त्याच्यावरचे आधारित एक्झाम्पल्स आपण सोडवतोय. ओके, तो पार्ट सोडवत असताना आपण प्रॉपर्टी ऑफ द ट्रायंगलवरचे 3 टाईप स्टडी केले. ओके, आणि आत्ता लेटेस्ट जो काय टाईप चालू आहे आपला प्रॉपर्टी ऑफ द क्वाड्रॅट्रल. ओके, सांगा पाहू, क्वाड्रॅट्रलची प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला. ओके, चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज, ही किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं
360 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा 360 डिग्रीज. ओके. द सम ऑफ ऑल द अँगल्स इन ए क्वाड्रॅट्रल इज 360 डिग्रीजमध्ये आहे पहा. ओके. ह्या प्रॉपर्टीजवर आधारित आपण एक टाईप स्टडी केलेला आहे. बरोबर आहे का पहा. ओके. बरेच एक्झाम्पल होमवर्कला दिले होते. बऱ्याच मुलांनी होमवर्कचे एक्झाम्पल सोडून ग्रुपवर शेअर केलेले आहेत. वेल अँड गुड. ओके. तर आता आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे त्यातलाच दुसरा पार्ट. जसं आपण ट्रायंगलमध्ये स्टडी केलेलं होतं पहा. तुम्हाला वन ऑफ द अँगल दिलेला होता आणि रिमेनिंग 2 अँगल्स आर इन दी रेशो. ओके. सेम फॉर्मॅट आता आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. क्वेश्चन दिलेला असणार आहे पहा. वन ऑफ द अँगल सिंगल टिक मार्क होतो पहा एक्झाम्पलला. ओनली फॉर कॅल्क्युलेशन. सिंगल टिक मार्क कशासाठी असणार इथं. ओनली फॉर कॅल्क्युलेशन. CAL कॅल्क्युलेशनचा शॉर्ट फॉर्म आपला येईल पहा. ओके. सिंगल डबल टिक मार्क जे काय देतोय मी ते कंपल्सरी विद्यार्थ्यांनो काय करायचं आहे इथं वहीमध्ये फेअर नोटबुकमध्ये सुद्धा मेन्शन करायचं आहे. ओके. रिव्हिजनच्या वेळेस ह्या टिकमार्कचा भरपूर फायदा होतो पहा. ओके. क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला आता इथं. क्वेश्चन दिलेला आहे पहा. वन ऑफ द अँगल कशाचा. वन ऑफ द अँगल ऑफ ए क्वाड्रॅट्रल quadrilateral. One of the angle of a quadrilateral has measures. काय दिलेलं पहा. has measures दिलेले आपल्याला. has measures 2π/5 radian. 2π/5 radian मध्ये दिलेलं आहे पहा. 2π/5 radian मध्ये दिलेलं आहे. ओके. and remaining 3 angles किती अँगल शिल्लक राहतात. 4 पैकी 1 दिलेला आहे. तर उरलेले 3 अँगल्स आर इन द रेशो. 3 अँगल्स आर इन द रेशो. तुम्हाला रेशो दिलेला आहे पाहता इथं. किती दिलेला आहे. 2:3:4. 2:3:4 दिलेला आहे पहा. 2:3:4 दिलेला आहे. ओके. देन फाइंड these angles in कशामध्ये मेजर करायचं आपल्याला. इन radian and degree form. ओके. फॉर्मॅट सोल्युशन सेम राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं फॉर्मॅट सोल्युशन सेम राहणार आहे पहा. ओके. काय येणार पहा इथं. सोल्युशन मी रेफर करतोय पहा. सोल्युशन. ओके. सेम जसं आपण ट्रायंगलला रेफर केलं सेम त्या टाईपमध्ये येणार आहे. ओके. छोटीशी ती मी डायग्राम काढतोय पहा. कुठलाही क्वाड्रॅट्रल तुम्ही इथं रेफर करू शकता. मी असा काढले तर मध्ये ह्याच टाईपमध्ये घ्यायला पाहिजे आहे अशी काही कंडिशन नाही आहे. ओके. तुमच्याकडे फुल चॉईस असणार आहे. त्याला नाव दिलेलं नाही आहे पहा त्यांनी क्वेश्चनमध्ये. त्यामुळे तुम्ही कुठलंही नाव क्वाड्रॅट्रलचं तुम्ही ते रेफर करू शकता. ABCD घ्या, PQRS घ्या किंवा LMNO घ्या. ओके. मी रेफर करतो इथं PQ. ओके. R आणि S रेफर केले पहा. PQRS रेफर केलं पहा. ओके. नाव मी रेफर केलेलं आहे PQRS. ओके. त्यातला एका कोणाचं माप त्यांनी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. किती दिलेलं आहे आपल्याला. 2π/ डिनॉमिनेटर 5 रॅडियन दिलेलं आहे पहा. 2π/5 आणि उर्वरित जे काही 3 कोण दिलेले असतील मग Q असेल, R असेल आणि S असणार आहे पहा. ओके. ह्या तिन्ही कोणांच्या मापांचं गुणोत्तर दिलेलं आहे. आता गुणोत्तर जर दिलेलं असेल तर आपण काय घेतो. आपण समान पट घेतो पहा. आपण त्यालाच काय म्हणतो आपण कॉमन रेशो. ओके. कुठलंही घेऊ शकता. मग तुम्ही K घ्या, X घ्या, कुठलंही रेफर करा फक्त PQRS सोडून. कळालं का पहा. ओके. मी आता इथं X जर मी रेफर केलं तर काय येणार अँगल्स 2X येणार आहे. ओके. हा अँगल 3X अप्लाय होईल. हा अँगल 4X येणार आहे पहा. समजलं व्यवस्थित. कळालं का पहा. हा तुम्हाला गिवन डेटा दिलेला आहे. ओके. आणि ह्या गिवन डेटाचा वापर करून मला उर्वरित एका कोणाचं माप तर त्याने ऑलरेडी दिलेलंच आहे. उरलेले 3 कोणाचं मापांचं गुणोत्तर आपल्याला 3 मापांचं गुणोत्तर दिलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला अँगल्स कॅल्क्युलेट करायचे आहेत पहा. म्हणजे पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करावं लागेल. हा जो X हा अननोन फॅक्टर जो दिसतो आपल्याला तो मला कॅल्क्युलेट करावं लागेल पहा. ओके. मी आता कॅल्क्युलेशन्स रेफर करतोय पहा. लक्ष द्या व्यवस्थित. लेट किंवा हियर इन ए क्वाड्रॅट्रल सिम्बॉल यूज केला पहा. इन ए क्वाड्रॅट्रल PQRS कुठला घेतलेला आपण PQRS घेतलेला आहे पहा. कॉमा देतोय पहा. ओके. क्वेश्चनमधला पार्ट मी कव्हर करतो इथं. इथं मी वन ऑफ द अँगल कशाचा. वन ऑफ द अँगल ऑफ ए. आता क्वाड्रॅट्रल मी शब्द वापरणार नाही आहे कारण की ऑलरेडी त्यावर मी रेफर केलेला आहे. वन ऑफ द अँगल ऑफ ए क्वाड्रॅट्रल PQRS घेतलेला आहे पहा आपण. ओके. PQRS. ओके. वन ऑफ द अँगल ऑफ ए क्वाड्रॅट्रल PQRS हॅज
मेजर्स, कळालं का पहा, हॅज मेजर्स किती दिलेलं आपल्याला 2π/5 रॅडियनमध्ये दिलेलं पहा, 2π/5 रॅडियनमध्ये दिलेलं आहे पहा. समजलं व्यवस्थित? ओके. म्हणजेच मला का सांगा कुठला अँगल दिलेला आहे, तर सिरियली जर मी विचार केला, डायग्राममध्ये पण मी दाखवलेला आहे. ओके, सिरियली जर मी विचार केला तर कुठला अँगल दिलेला आहे आपल्याला, देअरफोर अँगल पी इज इक्वल टू किती दिलेला आहे, 2π डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 5 आपल्याला पहा, 2π डिवाइडेड बाय 5 रॅडियनमध्ये आपल्याला. हे मनान लिहिलं का विद्यार्थी मित्रांनो आपण, हा डेटा आपल्याला गिवन दिलेला आहे पहा, हा डेटा आपल्याला गिवन दिलेला आहे, त्यांनी दिलेला आहे. ओके, परंतु आपल्याला माहितीच आहे कुठल्या फॉर्ममध्ये कॅल्क्युलेशन सगळ्यात सोपे असणार आहेत, रॅडियन मेजरमेंटमध्ये का डिग्री मेजरमेंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो. इथं कशामध्ये सोपे असणार आहे, इथं डिग्री मेजरमेंटमध्ये कॅल्क्युलेशन सोपे असणार आहेत. म्हणजे दिलेला जो काय अँगल असेल तुम्ही कन्वर्ट कशामध्ये करणार विद्यार्थी मित्रांनो, इथं डिग्री फॉर्ममध्ये मेन्शन करणार आहे पहा. देताना रॅडियन फॉर्म दिलेला आहे तर कन्व्हर्जन बी कशामध्ये करणार, डिग्री फॉर्ममध्ये. ओके, आता डिग्री फॉर्ममध्ये जर करायचं असेल तर दिलेली क्वांटिटी कुठले, 2π/5. ओके, मल्टिप्लिकेशन फॅक्टर, गुणाकाराचा अवयव किती घ्यायचा सांगा मला पाहू, किती घ्यायचं आहे आपल्याला, रॅडियन टू डिग्री करायचं आहे. म्हणजे काय घ्यावं लागेल, 180/π मध्ये रेफर होतो पहा, 180/π. मी कलरचा वापर केलेला आहे पहा. ओके, ऑटोमॅटिकली अप्लाय होईल. ह्या रॅडियनचं रूपांतर डिग्रीजमध्ये रेफर होईल पहा, रॅडियनचं रूपांतर डिग्रीजमध्ये येणार आहे. ओके, अल्जेब्रा कुठला आहे, मल्टिपल डिव्हिजन फॉर्म, न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल. ओके, शिल्लक राहणार पहा, 5 × 5. ओके, 5 × 5, 5 × 15, 5 × 15, उरले किती इथं 3 झाले 30, 5 × 30, 5 × 30 येणार आहे पहा. ओके, म्हणजे मेजर ऑफ अँगल किती झाला आता इथं, 5 × 15 उरला 5 × 15 उरले 3 झाले 30 झाले, कळालं का पहा. ओके, आणि 5 × 30, 5 × 6 व्हॅल्यू 36 आपल्याला पहा. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू 136 भाग जातो का, नाही जात. आता अंशाचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार करणार आहे. न्यूमरेटर किती येणार व्हॅल्यू, 2 मल्टिपल विथ 36 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर विद्यार्थी मित्रांनो किती असणार इथे व्हॅल्यू 1 मध्ये अप्लाय होईल. हा कन्वर्ट कशामध्ये झाला, हा डिग्रीजमध्ये आपल्याला पहा. देअरफोर अँगल ऑफ पी इज इक्वल टू किती येणार व्हॅल्यू, न्यूमरेटर 36 टू जार व्हॅल्यू किती असणार इथं 72 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा, 72 डिग्रीज. मी इक्वेशन नंबर 1 रेफर करणार पहा, इक्वेशन नंबर 1. हा अँगल तुम्हाला त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे पहा, हा अँगल तुम्हाला त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे पहा. ओके, सिन्स आता गिवन डेटा परत पुढे काय दिलेलं पहा, सिन्स द रिमेनिंग 3 अँगल्स, द रिमेनिंग 3 angles are in the ratio, आपल्याला रेशो दिलेला आहे पाहता इथं. द रिमेनिंग 3 angles आर इन द रेशो काय दिलेलं आपल्याला 2:3:4, 2:3:4 दिलेलं आहे पहा. ओके, आणि आता मला सांगा जर एखादं गुणोत्तर जर दिलेलं असेल तर मला काय घ्यावं लागतं, समान पट घ्यावं लागेल पहा. म्हणजेच काय रेफर करणार मग, देअरफोर लेट द कॉमन रेशो इज मी रेफर काय करणार इथं एक्स मध्ये रेफर करणार आहे पहा. लेट द कॉमन रेशो इज एक्स. ओके, इन कशामध्ये, कारण डिग्रीजमध्ये कॅल्क्युलेशन सोपं आहे त्यामुळे एक्स घेताना मी कशामध्ये घेणार इथं, इन कशामध्ये घेणार इथं डिग्रीजमध्ये रेफर होईल पहा, इन डिग्रीजमध्ये रेफर होईल. समजलं व्यवस्थित. ओके, देअरफोर मी रेफर करणार देअरफोर दीज अँगल्स आर मी रेफर करणार दीज अँगल्स आर काय करणार इथं व्हॅल्यू 2x, 3x अँड काय अप्लाय होईल 4x रिस्पेक्टिव्हली. हा शब्द मी कंपल्सरी रेफर करणार पहा, रिस्पेक्टिव्हली मी शब्द वापरलेला आहे. ओके, देअरफोर इन ए ट्रायंगल PQRS घेतलेला आपण. ओके, देअरफोर अँगल Q इज इक्वल टू किती ना विद्यार्थी मित्रांनो इथं 2x अप्लाय होईल. अँगल R इज इक्वल टू व्हॅल्यू 3x येणार आहे. अँड अँगल S इज इक्वल टू किती येणार सांगा इथं 4x मध्ये येईल पहा. ओके, आणि ह्याला मी काय करतो इथं इक्वेशन नंबर 2 रेफर करणार आहे पहा, इक्वेशन नंबर मी 2 रेफर करणार आहे पहा. समजलं व्यवस्थित. ओके, सेम प्रॉपर्टी आता मी रेफर करणार आहे जसं मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये प्रॉपर्टी यूज केलेली होती. कुठली प्रॉपर्टी यूज केलेली होती ती आपण द सम ऑफ ऑल द अँगल्स कशाचे विद्यार्थी मित्रांनो इथं द सम ऑफ ऑल द अँगल्स इन ए quadrilateral कळलं का पहा. द सम ऑफ ऑल द अँगल्स इन ए quadrilateral इज किती असणार इथं व्हॅल्यू 360 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा 360 डिग्रीज. ओके, इन मॅथमॅटिकल कंडिशन मी रेफर करणार आहे दॅट इज आता
अँगल्स, कुठले कुठले अँगल्स असणार आहेत, अँगल पी प्लस अँगल क्यू, क्वाड्रॅटिक पी क्यू आर एस घेतलेले आपण, त्यामुळे अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर प्लस अँगल एस एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू किती असणार विद्यार्थी मित्रांनो इथं 360 डिग्रीजमध्ये रेफर पहा, 360 डिग्रीजमध्ये येणार आहे पहा. ओके, इक्वेशन 1 मध्ये अँगल पीची व्हॅल्यू दिलेली आहे, इक्वेशन 2 मध्ये क्यू आर एसची व्हॅल्यू दिलेली आहे पहा. ह्या दोन्ही व्हॅल्यूज मी इक्वेशनमध्ये रेफर करणार आहे. ज्या आता आलेलं जे काही समीकरण असेल त्यालाच काय म्हणतो आपण इक्वेशन, त्याच्यामध्ये मी रिसब्स्टिट्यूट करणार आहे पहा. व्हॅल्यूज टाकायचे आहेत आपल्याला, काय काय नाही व्हॅल्यू इथं 72 डिग्री ओके प्लस 2x ओके प्लस पुढची व्हॅल्यू 3x प्लस पुढची व्हॅल्यू 4x एक्झॅक्टली इक्वल टू 360 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल. समजलं व्यवस्थित. ओके, मी पुढे रिझन मेन्शन करणार विद्यार्थी मित्रांनो इथं बाय 2 अँड काय असणार इथं 3 वरून मी टाकले पहा. समजलं व्यवस्थित. बाय 1 अँड काय असणार इथं 2 वरून मी व्हॅल्यूज रिसब्स्टिट्यूट केले बाय 1 अँड 2 मध्ये अप्लाय होईल पहा. समजलं. ओके, आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो इथं हा 72 डिग्री जो दिसतो आपल्याला हा प्लसमध्ये आहे. ओके, तो आता मी उजवीकडे नेणार आहे, संख्या मला एकत्र करायचे आहेत. ओके, हा 72 डिग्री आहे, हा प्लसमध्ये, उजवीकडे जाताना काय अप्लाय होईल मायनसमध्ये रेफर होईल. ओके, आणि ह्या सगळ्यांची ॲडिशन एकतर एक्स कॉमन काढा किंवा काय करू शकतो आपण सगळ्यांची डायरेक्ट मी ॲडिशन करू शकतो. काय येणार पहा मग इथं व्हॅल्यू देअरफॉर 2x प्लस 3x प्लस 4x व्हॅल्यू किती अप्लाय होईल 2x प्लस 3x प्लस 4x किती नाही व्हॅल्यू 5 प्लस 4 आन्सर 9x एक्झॅक्टली इक्वल टू ओके 360 डिग्री ओके मायनस ऑफ हा प्लस 72 आहे, उजवीकडे जाताना काय अप्लाय होईल -72 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल पहा, -72 डिग्रीजमध्ये रेफर होईल पहा. ओके, त्यामुळे फायनल आन्सर काय येणार पहा तिथं मग साईडला सर मी कॅल्क्युलेशन्स अप्लाय करणार आहे. ओके, 9x एक्झॅक्टली इक्वल टू 9x एक्झॅक्टली इक्वल साईडला सर कॅल्क्युलेशन्स अप्लाय करा, काय ना लाजायची काय गरज नाही आहे. 360 मायनस ऑफ व्हॅल्यू 72 डिग्री ओके सबट्रॅक्शन करणार 0 2 मला सांगा 0मधून 2 जातात का नाही जाणार म्हणताना काय म्हणायचं 10 अप्लाय होईल 10 मायनस 2 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 10 मायनस 2 8 मध्ये अप्लाय होईल पहा हात चाला 1 ओके 16 मायनस ऑफ 8 16 मायनस ऑफ 8 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 16 मायनस 8 व्हॅल्यू अगेन 8 मध्ये अप्लाय होईल पहा. ओके, अनेक हात चाला ओके 3 मायनस 1 आन्सर काय सर इथं 2 मध्ये अप्लाय होईल म्हणजे 288 डिग्री आलं पहा. सॉरी किती आलं आन्सर इथं 288 डिग्रीजमध्ये आलं पहा 288 डिग्री झालेलं आहे. ओके, मला एक्स कॅल्क्युलेट करायचं विद्यार्थी मित्रांनो इथं म्हणजेच काय करावं लागेल एक्स इज इक्वल 9 मल्टिपलमध्ये उजवीला येताना काय अप्लाय होईल डिव्हिजन फॉर्ममध्ये येईल पहा डिव्हिजन फॉर्ममध्ये अप्लाय होईल म्हणजे किती येणार इथं 288 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 9 288 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 9 न येणार आहे पहा. ओके, 9 मल्टिपलमध्ये उजवीकडे जाताना काय झाला तो डिव्हिजन फॉर्ममध्ये. ओके, मल्टिपल डिव्हिजन फॉर्म आहे काय नाही तर मग 9 1 9 ओके 9 त्रिक व्हॅल्यू किती अप्लाय होईल 27 उरले किती 1 झाले 18 ओके 9 दोन्ही 18 9 दोन्ही 18 म्हणजेच काय झालं सांगा पहा इथं मग एक्स एक्झॅक्टली इक्वल टू किती आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 32 डिग्रीज. ओके, म्हणजे मला एक्स हा जो अननोन फॅक्टर होता तो मी इथे इझिली रिकॅल्क्युलेट करून घेतला पहा इझिली मी रिकॅल्क्युलेट करून घेतला. ओके, आणि एक्स आपण कशामध्ये मेन्शन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इथं इन डिग्रीजमध्ये मी मेन्शन केलेलं आहे पहा. म्हणजे एक्सची जी काय व्हॅल्यू आली ही आपल्याला ही कशामध्ये आली इथं इन डिग्रीजमध्ये रेफर होईल पहा. ओके, देअरफॉर आता एक्स मिळालेला आहे टार्गेट काय असणार आहे अँगल पी क्यू आणि आर काढायचा आहे. देअरफॉर फ्रॉम आलेली व्हॅल्यू कशामध्ये अप्लाय करणार मी फ्रॉम इक्वेशन 2 मी रेफर करणार पहा. ओके, म्हणजे कशामध्ये आलं इथं इन कशामध्ये येणार इथं डिग्रीजमध्ये आपल्याला इन डिग्री फॉर्ममध्ये अप्लाय होईल. देअरफॉर अँगल ऑफ काय ना व्हॅल्यू इथं क्यू एक्झॅक्टली व्हॅल्यू 2x आहे पहा इज इक्वल टू 2 मल्टिपल विथ एक्सची व्हॅल्यू किती आली 32 32 दोन्ही 32 2 जार व्हॅल्यू किती अप्लाय होईल 64 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल पहा. ओके, सिमिलर अँगल आर इज इक्वल टू किती येणार पहा 3x दिलेला आहे एक्झॅक्टली इक्वल टू 3 मल्टिपल विथ व्हॅल्यू 32 एक्झॅक्टली इक्वल 32 जार 3 2 जार व्हॅल्यू 6 ओके आणि 3 3 जार व्हॅल्यू 96 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल 96 डिग्रीजमध्ये येणार आहे पहा. ओके, अँड फायनल आन्सर अँगल एस इज इक्वल टू किती दिलेला आहे 4x दिलेला आहे पहा एक्झॅक्टली इक्वल टू 4 मल्टिपल विथ गिवन क्वांटिटी 32 एक्झॅक्टली इक्वल टू बोला किती असणार व्हॅल्यू 4 2 जार व्हॅल्यू 8 ओके 4 3 जार व्हॅल्यू 12 128 डिग्रीजमध्ये अप्लाय पहा 128 डिग्रीजमध्ये अप्लाय पहा. ओके, म्हणजे माझा हाफ आन्सर पहिला आन्सर मी कॅल्क्युलेट केलं कुठला आन्सर कॅल्क्युलेट केलं विद्यार्थी मित्रांनो इथं
इन डिग्री फॉर्म. कळलं का पहा. अँगल पी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे 72 डिग्रीज दिलेला आहे पहा. 72 डिग्रीज दिलेला आहे. अँगल क्यू काढला, अँगल आर काढला, अँगल एस काढला पहा. ओके. अजून एक कॅल्क्युलेशन्स थोडेसे करावे लागतील. कुठले कॅल्क्युलेशन्स राहिलेले आहेत आता इथं? इन रॅडियन फॉर्म. कुठले कॅल्क्युलेशन राहिलेले आहे? इन रॅडियन फॉर्म. लक्ष द्या व्यवस्थित. ओके. देअरफोर इन मी काय घेणार तिथं? रॅडियन फॉर्म. इन रॅडियन फॉर्ममध्ये आता मला कॅल्क्युलेट करायचं आहे पहा. ओके. देअरफोर काय नाही तर अँगल क्यू इज इक्वल टू किती आलेलं आहे? 64 डिग्रीजमध्ये आलेलं आहे पहा. ओके. त्याचं कन्व्हर्जन मला आता इथं करायचं आहे. आपल्याला दिलेली क्वांटिटी किती इथं? डिग्री टू रॅडियनमध्ये करायचं आहे. 64 डिवाइडेड बाय काय नाही याचा? तर 1 मल्टिप्लिकेशन फॅक्टर किती घेणार इथे विद्यार्थी मित्रांनो? पाय डिवाइडेड बाय 180. कारण रॅडियन फॉर्ममध्ये पाय प्रेझेंट असणार आहे, त्यामुळे कंपल्सरी काय घ्यावं लागेल? पाय डिवाइडेड बाय 180. ओके. अल्जेब्रा कुठल्या फॉर्ममध्ये विद्यार्थी मित्रांनो? इथं मल्टिपल डिव्हिजन फॉर्ममध्ये पहा. ओके. रफ कॅल्क्युलेशन मी रेफर करणार. पेन्सिलचा वापर करू शकता तुम्ही इथं. पेन्सिलचा वापर करून तुम्ही रफ कॅल्क्युलेशन तिथं अप्लाय करू शकता पहा. ओके. काय काय येणार आहे पहा इथं? लक्ष द्या व्यवस्थित. ओके. बोला काय काय नाही इथं? मी बेन भाग घालवतोय. बेत्रिक 6. ओके. बेदोनी 4. ओके. 92 18 उरलेला झिरो रिमेन्स सेम. ओके. परत भाग जातोय पहा. ओके. 2 जाईल परत. बे के बे. ओके. उरला 1 झाले 12. बेसख्ख 12. कळालं का पहा. ओके. बे वरती 2 घालवा असं, खाली पण मला 2 घालावं लागेल. बेचोक 8. 2 4 जार व्हॅल्यू 8. उरला 1 झाले 10. 2 5 जार व्हॅल्यू 10. बे पंचे 10. ओके. 1645 भाग जातो का विद्यार्थी मित्रांनो? नाही जात. म्हणजे फायनल आन्सर काय झालं विद्यार्थी मित्रांनो इथं? एक्झॅक्टली इक्वल टू न्यूमरेटर किती आलं इथं? 16 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर किती अप्लाय होईल? 45 रॅडियन. म्हणजे अँगल क्यू इज इक्वल टू किती आलं इथं? 16 पाय डिवाइडेड बाय 45 रॅडियन. 16 पाय डिवाइडेड बाय 45 रॅडियनमध्ये आपल्याला पहा. डोक्यावरती लिहायलाच पाहिजे, काही कंडिशन नाही आहे पहा. समजलं व्यवस्थित. ओके. चला आता दुसरा अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. सिमिलरली काय नाही इथं? अँगल आर इज इक्वल टू किती दिलेला आहे? 96 डिग्रीज. अँगल आर किती आलेला आहे आपल्याला? 96 डिग्रीजमध्ये आलेला आहे पहा. ओके. कॅल्क्युलेट करणार मी इथं. दिलेली क्वांटिटी कुठली आहे? एक्झॅक्टली इक्वल दिलेली क्वांटिटी कुठली आहे इथं? 96 डिवाइडेड बाय काय याचा? तर 1 मल्टिप्लिकेशन फॅक्टर विद्यार्थी मित्रांनो काय असणार इथं? पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 180 मध्ये अप्लाय होईल पहा. ओके. ऑटोमॅटिकली ह्या डिग्रीचं रूपांतर कशामध्ये होणार इथं? रॅडियन फॉर्ममध्ये अप्लाय होईल. किती भाग जाईल? बोला. स्टार्ट फ्रॉम 3 घालवा. काय नाही 3 घालवल्यानंतर काय नाही 3 जार व्हॅल्यू 9. 3 त्रिक 9. 3 दोन्ही 6. 3 त्रिक 9. 3 दोन्ही 6. ओके. खालती किती येणार आहे इथं? 3 त्रिक 9. 3 दोन्ही 6. 3 संग 18. 3 6 जार 3 6 जार व्हॅल्यू 18. उरलेला झिरो रिमेन्स सेम राहणार पहा. राहील पहा. ओके. 32 डिवाइडेड बाय 60. ओके. 32 डिवाइडेड बाय 60. आता किती जाईल पहा. बोला पाहू. ओके. 8 न जाऊ शकतो का पहा? किती जाणार आहे पहा इथं? आता किती जाईल पहा? 32 आणि 60 2 जाईल पहा. ओके. बे के बे किंवा 4 न जातो का? 4 1 4. ठीक आहे. 4 8 32. ओके. 4 1 4 उरले 2 झाले 20. 4 पंचे 20 आपल्याला पहा. ओके. म्हणजे किती आला अँगल? 4 8 जार व्हॅल्यू किती आपल्याला? 4 8 जार 32. ओके. 4 1 जार व्हॅल्यू 4. उरले 2 झाले 20. 4 पंचे 20. 4 5 जार 50. 8 15 भाग जातो का? नाही जात. म्हणजे फायनल आन्सर काय झालं विद्यार्थी मित्रांनो इथं? न्यूमरेटर डिनॉमिनेटर मी मल्टिप्लाय करणार आहे. किती येणार पहा इथं? मग न्यूमरेटर 8 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर किती अप्लाय होईल विद्यार्थी मित्रांनो इथं? 15 रॅडियन. ओके. अँगल आर इज इक्वल टू किती आला तिथं? 8 पाय डिवाइडेड बाय 15 रॅडियनमध्ये अप्लाय होईल. ओके. आता उरलेला कोण कुठला असणार आहे? शेवटचा अँगल असणार पहा आता इथं. देअरफोर अँड तिसरा अँगल मी कॅल्क्युलेट करणार. अँड देअरफोर अँगल कुठला असणार इथं? एस इज इक्वल टू किती दिलेला आहे? 128 डिग्रीज दिलेला आहे पहा. 128 डिग्रीज. एक्झॅक्टली इक्वल टू काय येणार पहा? दिलेली क्वांटिटी कुठली आहे? 128 डिवाइडेड बाय काय याचा? तर 1 मल्टिप्लिकेशन फॅक्टर पाय डिवाइडेड बाय 180. ओके. ऑटोमॅटिक अप्लाय होईल डिग्रीचं रूपांतर
रेडियन फॉर्म. ओके, भाग कशाने घालवा. ओके, स्टार्ट फ्रॉम 2 न मी स्टार्ट करतोय पहा. ओके, किती येणार पहा इथं. बेसख 12, 2 6 आर व्हॅल्यू 12. ओके, 2 4 आर व्हॅल्यू 8 आपल्याला पहा. ओके, म्हणजे काय झालं, बेसख 12 आणि बेचोक 8. वरती जर 2 घालवलं असेल, खाली सुद्धा मला 2 घालवावं लागेल. किती येणार व्हॅल्यू मग 92 18, 92 18, उरलेलं 0 रिमेन्स सेम. 2 9 आर 18, उरलेलं 0 रिमेन्स सेम राहील पहा. समजलं व्यवस्थित. ओके, 64 90, परत मी भाग घालवणार आहे, परत मी 2 घालवतो पहा. ओके, किती येणार व्हॅल्यू इथं, किती येणार पहा इथं. बेत्रिक 6, बेदोनी 4, बेत्रिक 6, बेदोनी 4. ओके, बेचोक 8, बेचोक 8, उरला 1 झाली 10, बेपंचे 10. ओके, न्युमरेटर डिनॉमिनेटर परत मी काय केलं, 2 न भाग घालवलेला आहे. ओके, 32 डिवायडेड बाय 45. ओके, परत एकदा रिपीट करतोय पहा इथं मी. 32 डिवायडेड बाय 45 आपल्याला पहा. ओके, आता मला सांगा परत कितीने भाग जाईल, कितीने भाग जाईल पहा. 32 डिवायडेड बाय 45 भाग जातो का, नाही जात. त्यामुळे आन्सर रिमेन्स सेम. भाग जात असेल तर घालवायचा आहे, अदरवाईज आन्सर मी सेम ठेवणार. आणि शक्यतो हे जे काही कॅल्क्युलेशन्स आहे इथं जसं मी पेन्सिलचा वापर केला तसं पेन्सिलचा वापर करा. पेनने केला तर हिजबीट केला जास्त दिसतं पहा. ओके, देअरफोर अँगल एस इज इक्वल टू, बोला काय असणार इथं, न्युमरेटर 32 मल्टिप्लिक पाय व्हॅल्यू 32 पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 45 मल्टिप्लिक 1 45. ओके, रेडियन फॉर्म. फायनल आन्सर आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. म्हणजे मी 4 अँगल्स कॅल्क्युलेट केले. पहिला अँगल कुठला आहे, अँगल पी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे त्यांनी. ओके, देअरफोर मी मेन्शन करणार इथं, देअरफोर द रिमेनिंग 3 अँगल्स, द रिमेनिंग 3 angles, the remaining 3 angles, okay, are in the ratio, the remaining 3 angles are, रेफर करणार काय काय लिहिलेत पहा. 64 डिग्री, ओके, कॉमा, ओके, 96 डिग्री, कॉमा, अँड काय असणार इथं 128 डिग्रीज. ऑश 2 फॉर्मॅटमध्ये आलेले आहेत. ओके, हे झालं डिग्री फॉर्म. आता दुसरं काय रॅडियन फॉर्म. काय काय आलेलं बा रॅडियन फॉर्ममध्ये. पहिला अँगल किती आलेला आहे, फर्स्ट अँगल 16 पाय डिवायडेड बाय 45. ओके, दुसरा अँगल काय आलेला इथं, दुसरा अँगल 8 पाय डिवायडेड बाय 15, 8 पाय डिवायडेड बाय 15. अँड शेवटचा अँगल काय अप्लाय होईल, 32 पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 45. फायनल आन्सर येईल पहा. ओके, द रिमेनिंग 3 अँगल्स आर 64 डिग्री, 96 डिग्री अँड 128 डिग्री. ऑर 16 पाय डिवायडेड बाय 45, 8 पाय डिवायडेड बाय 15 अँड 32 डिवायडेड बाय 45 रॅडियन फॉर्ममध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. ओके, 3 किंवा 4 मार्काला क्वेश्चन पडू शकेल. शक्यतो जास्त करून हा क्वेश्चन 3 मार्काला बऱ्याच वेळा विचारलेला आहे पहा. ओके, आता सेम फॉर्मॅटमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं मी होमवर्कसाठी 1-2 एक्झाम्पल्स देणार आहे पहा. होमवर्कसाठी तुम्हाला मी 2 एक्झाम्पल्स देणार आहे. ओके, फर्स्ट एक्झाम्पल देतो पहा होमवर्कसाठी मी इथं. होमवर्कसाठी ओके, सेम फॉर्मॅटमध्ये प्रॅक्टिससाठी तुम्हाला एक होमवर्क देतो पहा. फर्स्ट एक्झाम्पल आहे, वन ऑफ द अँगल दिसतं का सगळ्यांना, वन ऑफ द अँगल ऑफ ए quadrilateral has measures काय दिलेलं आपल्याला, has measures काय दिलेलं आपल्याला, pi divided by 3 radian, okay, and remaining 3 angles, and the remaining 3 angles किती अँगल शिल्लक राहतात, 3 अँगल शिल्लक राहतात. and the remaining 3 angles are in the ratio तुम्हाला रेशो प्रोव्हाइड केलेला आहे. इथं are in the ratio एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो. रिमेनिंग पुढे काय दिले पण रिमेनिंग 3 अँगल्स आर इन द रेशो प्रोव्हाइड केलेले तुम्हाला इथं 2:5:3 2:5:3 दिलेलं पहा. 2:5:3 दिसतं का सगळ्यांना. ओके, देन फाइंड these angles इन कशामध्ये अप्लाय करायचं, इन रॅडियन अँड काय असं इथं डिग्री फॉर्म, रॅडियन अँड डिग्री फॉर्म. समजलं व्यवस्थित. ओके, सेम क्वेश्चन दिलेला आहे, फक्त मी अँगल आणि रेशो चेंज केलं पहा, प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे. ओके, अजून एखादं एक्झाम्पल देतोय पहा. सेम क्वेश्चन आहे,
वन ऑफ द अँगल ऑफ ए quadrilateral has measures काय काय दिलेलं पहा has measures प्रोव्हाइड केलेलं आपल्याला has measures 2 pi upon 5 radian 2 pi divided by 5 radian and remaining three angles are in the ratio प्रोव्हाइड केलेला आपल्याला तनिता are in the ratio 1:3:5 एकास तीनास 5 दिलेलं आहे पहा एकास तीनास 5 दिलेलं आहे पहा समजलं व्यवस्थित ओके देन फाइंड these angles in कशामध्ये घ्यायचं आपल्याला in both the systems अर्थ काय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं both the system याचा अर्थ radian as well as degree form समजलं 2 एक्झाम्पल सेम फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला होमवर्कला दिलेले आहेत हे दोन्ही एक्झाम्पल सोडून जसं सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर नाव लिहून पालकांचे सिग्नेचर घेऊन ग्रुपवर शेअर करायचं आहे समजलं ओके धन्यवाद